कर्नाटकचे ख्यातनाम पार्श्वगायक राजेश कृष्णन यांच्या लोकप्रिय कन्नड भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे श्री क्षेत्र अक्कलकोट परिसर संगीतमय झाला असून बहारदार संगीत संजेच्या या कार्यक्रमाने अक्कलकोटकरांना मंत्रमुग्ध केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील दुसरे पुष्प सोमवारी रंगले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मनिप्र अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मैंदर्गी नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, अक्कलकोट पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी, उपसभापती सागर कल्याण शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य विकास बुल्ला, सुरेश नागूर, ऋतुराज राठोड, डॉक्टर विवेक करपे, सिद्धाराम पाटील, डॉक्टर अक्षय हडमशेट्टी, डॉक्टर बसवराज पाटील, मल्लिकार्जुन आळगी उपस्थित होते. याप्रसंगी अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजेश कृष्णन आणि त्यांच्या सहकारी कलाकारांसह कार्यक्रमात सहभागी सर्व मान्यवरांचाही न्यासाच्या वतीने गौरव करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडला. कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर येथील अंध गायक रेवणसिद्ध फुलारी यांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच सोलापूरच्या इम्पॅक्ट मोशन या कलाकारांनी अस्सल सोलापुरी बोलीतील गणपती वर्गणी हा विनोदी प्रयोग सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या कलाकारांचाही न्यासातर्फे सत्कार करण्यात आला. राजेश कृष्णन यांच्या समवेत निवेदिका प्रतिभा तसेच गायक साक्षी नदीरबानू, हर्षवर्धन आणि बंगळुरू येथे सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर सचिव शामराव मोरे यांनी स्वागत आणि आभार प्रदर्शन केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.